श्री स्वामी समर्थ. सर्व पितरी अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नवरात्रीचा हा पवित्र सण सुरू होतो. यावेळी शारदीय नवरात्री सोमवार दिनांक 22 सप्टेंबरपासून सुरू होत असून देवीच्या उपासनेचा हा सण 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. 9 दिवस धूमधडाक्यात साजरा होणारा हा सण देवी दुर्गाला समर्पित आहे. नवरात्रीच्या दिवसात शक्ती स्वरूप देवीची पूजा केली जाते. अनेक जण 9 दिवस उपवास करतात, पूजा करतात आणि मातेला प्रसन्न करण्यासाठी काही सिद्ध उपाय देखील करतात. शारदीय नवरात्रीमध्ये काही विशेष उपाय केल्याने देवी प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. जाणून घेऊया काही चमत्कारिक उपायांबद्दल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा. याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न होते. कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा. याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते. पारिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा. यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघेही प्रसन्न होतात. त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते. माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते. स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करा. जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल तर नवरात्रीच्या काळात मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने देवी तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल. प्रगतीच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीच्या कोणत्याही दिवसात घरात तुळशीचे रोप लावा. जर तुमच्या घरी आधीपासूनच तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात धरून तुमची इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाडून टाका. यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. घरातील क्लेश दूर करण्यासाठी जर तुमच्या घरात नेहमी तणावाचे वातावरण असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत 9 दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावलीचा पाठ करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल. जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा. असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो असं मानलं जातं. या उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही. नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी नवरात्रीच्या काळात विड्याचे पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे. त्यानंतर ते दुर्गा मातेला अर्पण करावे. डोक्याजवळ सुपारी घेऊन झोपा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ही सुपारी दुर्गा मंदिराच्या मागे ठेवावी. असे केल्याने नोकरी किंवा व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात. नवरात्रीच्या 9व्या दिवशी 5 हळदीचे कांड घेऊन ते लाल कपड्यात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवाव्यात. असे केल्याने ग्रहदोष दूर होतात. असं मानलं जातं की हा उपाय केल्याने शनी, राहू आणि केतूची संबंधित वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात आनंद येतो. जर तुम्हाला कोणताही जुनाट आजार असेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजे आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने रोगापासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते. याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देतो. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे. यामुळे मानसिक शांती मिळते.
जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या 12व्या अध्यायाचे पठण करावे. असे केल्याने मनोकामना पूर्ण होते. विवाहित महिलांनी नवरात्रीच्या 9व्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि सौभाग्यही मिळते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उजव्या हातात पिवळा दोरा बांधून ओम दुम दुर्गाय नमः या महामंत्राचा जप करा. देवीची शैल्यपुत्री रूपाने आरोग्य आणि तंदुरुस्ती मिळते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीला सफेद फूल अर्पण करून खीर नैवेद्य द्यावा. श्रद्धेने स्त्रियांनी हा उपाय केल्यास संतती प्राप्तीची शक्यता वाढते. ज्यांचा विवाह अडलेला आहे त्यांनी सप्तमीला कात्यायनी देवीची पूजा करून लाल फुलं अर्पण करावीत आणि नवरात्रभर तिचा मंत्र ओम कात्यायनी महामाये महायोगिन्य धीरेश्वरी नंदगोपसुत देवी पती मे कुरुते नमः हा मंत्र 108 वेळा जपावा. अष्टमीच्या दिवशी देवीला लाल वस्त्र लाल फूल अर्पण करून गरिबांना अन्नदान करावं. यामुळे धनप्राप्ती व कर्जमुक्ती होते असं शास्त्र सांगतं. नवमीच्या दिवशी सिद्धिदात्री देवीला पंचोपचाराने पूजून घरात केलेली लक्ष्मी आराधना विशेष फलदायी ठरते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. तसेच 9 वेळा कनकधारा स्तोत्राचे पाठ करा. यामुळे नवदुर्गेची कृपा तुमच्यावर राहील. जीवनात पैशाची कमतरता येणार नाही. नवरात्रीत 9 दिवसात सकाळी लवकर उठून लक्ष्मी आणि श्रीसुक्ताचे 11 वेळा पठण करा. असे 108 दिवस सतत केल्याने पैशाची संबंधित सर्व समस्या दूर होतात. लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहते. जर घरात सतत आर्थिक चणचण भासत असेल तर नवरात्रीत लाल कापड आणि देशी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा. त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो. तसेच आर्थिक समस्या दूर होतात. नवरात्रीचे 9 दिवस हे अतिशय शुभ मानले गेले आहेत. परंतु नवरात्रीत शुक्रवारी कमळाचे फूल लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे लक्ष्मी देवीची तुमच्यावर कृपा राहील. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात 5 वेलची आणि 5 सुपारी सोबत 1 लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल. नवरात्रीच्या 9 दिवसात दररोज लवंग आणि कापूरचा धूर घरपर बसवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते. हा उपाय रोज सकाळी 9 दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते. जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज 7 वेळा लवंगाच्या जोडीने नजर उतरून दुर्गेच्या चरणी अर्पण करा. असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल. पण मित्रांनो, इथे पण एक कटू सत्य आहे. अनेक लोक फक्त उपाय करतात पण मनातून बदल करत नाहीत. श्रद्धा नसल्यास, इमानदारी नसेल तर या उपायांचा फारसा परिणाम होत नाही. देवी ही शक्ती आहे पण ती फक्त बाह्य पूजेत नाही तर आपल्या स्वभावात, दयेत आणि सद्गुणात वसते. काही लोक काळ्या जादूचे आणि तथाकथित तांत्रिक उपाय सांगून लोकांना फसवतात. खरा उपाय हा फक्त देवीच्या नावाचा जप, निस्वार्थ पूजन आणि आपल्या आचरणातला बदल हाच आहे. नवरात्री हे फक्त इच्छा पूर्ण होण्यासाठी नाही तर स्वतःला बदलण्यासाठीचं पर्व आहे. आई दुर्गा हिचे उपाय खरेच प्रभावी आहेत. परंतु याचा सर्वोच्च परिणाम तेव्हाच होतो जेव्हा आपण श्रद्धेनं, संयमानं आणि सत्यनिष्ठेनं हे करतो. उपाय करा पण त्याचबरोबर दानधर्म करा. प्रार्थना करा पण त्याचबरोबर आचरण पवित्र ठेवा. लक्ष देवीच्या रूपातल्या प्रत्येक स्त्री, प्रत्येक आई आणि प्रत्येक गरजवंत व्यक्तीकडे द्या. तिथेच खरी दुर्गेची कृपा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे उपाय मनापासून उपयुक्त वाटले असतील तर
नवरात्रीत तुमच्या जीवनातही चमत्कार घडवू शकते. श्रद्धा ठेवा, प्रयत्न करा आणि आई दुर्गेच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा. असेच आणखी भक्तिमय उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. या नवरात्रीला आई दुर्गा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद, समृद्धी आणि शांती भरभरून देऊ देत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.